2019ची लोकसभा निवडणूक युतीचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमध्ये भाजपचे उन्मेष पाटील विक्रमी मताने निवडून आले। पण यंदाच्या निवडणुकांच्या आधी भाजपनं उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आणि त्यांना धक्का दिला। त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी वेगळा मार्ग निवडलाय। उन्मेष पाटील यांना तिकीट न देण्यामागचं नेमकं कारण काय? भाजपला रामराम ठोकून पाटील आता कोणत्या पक्षाची वाट धरणार? चला या व्हिडिओतून जाणून घेऊयात। मंडळी, जळगाव शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ। गेली 25 वर्ष इथे भाजपचा खासदार आहे। उन्मेष पाटील 2019 मध्ये याच मतदारसंघातून खासदार झाले। त्यांना मिळालेलं मताधिक्य तब्बल 4 लाख इतकं होतं। उन्मेष पाटील 2004 ला आमदार होते आणि 2019 ला थेट खासदार झाले। या सगळ्यात उन्मेष पाटील यांची झेप फार मोठी होती। पण मंडळी, काहीतरी बिघडलं। 5 वर्षात असं नेमकं काय झालं की विक्रमी मताधिक्यानंतरही उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलं? संसदेत त्यांनी अनेक प्रश्न मांडले सुद्धा, पण मतदारसंघातल्या अंतर्गत कुरबुरी आणि काही जणांचा विरोध यामुळे उन्मेष पाटील यांना पक्षानं संधी नाकारल्याचं बोललं जात आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे 2019 मध्ये भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण ऐन वेळेला उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं। त्यामुळे यावेळी वाघ यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी उन्मेष पाटील यांना साइडलाइन केल्याची चर्चा आहे। गेल्या निवडणुकीमध्ये उन्मेष पाटील यांनी 7,13,000 इतकी विक्रमी मतं घेतली, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 3 लाख मतं मिळाली। त्यामुळे 4 लाखपेक्षा जास्त मतं घेऊन निवडून आलेल्या खासदाराचं तिकीट कापलं म्हणजे नाराजी तर आलीच ना। बावनकुळेंनी ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला खरा, पण उन्मेष पाटील यांनी थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं दार ठोठावलंय। आता उन्मेष पाटील हे शिवबंधन हाती बांधण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान जळगावमध्ये भाजपचं चांगलं वर्चस्व असलं तरी उन्मेष पाटील यांची ही नाराजी भाजपला काहीशी महागात पडू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं? उन्मेष पाटलांचं चुकलं का भाजपचं? इथे कोण बाजी मारेल? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत।